नमस्कार. मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमच्या हेरवाड गावामधील सुपुत्र यांनी सोनी मराठीवरती महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कोण यामध्ये सहभाग नोंदवला आणि उपविजेते पदापर्यंत मजल मारली. आणि आज विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ते आमच्या हेरवाड हायस्कूल हेरवाडमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलंच आहे. पण आता या ठिकाणी 9वी अ मधील विद्यार्थिनी त्यांची मुलाखत घेऊ इच्छित आहेत. तर मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी हे आहेत आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक मोहिते सर आणि हे आहेत महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार ह.ब.प. ज्ञानेश्वर माने साहेब. तर आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मी विनंती करते की आपण आपल्या मनातील ज्या शंका आहेत, प्रश्न आहेत, मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांना विचारू शकता. तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? या क्षेत्राकडं वळण्यापाठीमागचा माझ्या परंपरेचा हा प्रवास आहे. म्हणजे माझे आजा आणि आजी हे जवळजवळ 40 ते 50 वर्ष जुने वारकरी आहेत आणि त्यांच्यापासून ही प्रेरणा मिळाली. आणि याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट सांगून जातो की माझा जन्म म्हणजे मी घरातला, आमची एकत्र फॅमिली होती, आम्ही 17 लोक एकत्र राहतोय. त्याच्या वेळेला माझे वडील हे मोठे आणि माझा जन्म शुद्ध एकादशीला सायंकाळी 5:30 वाजता झाला. शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर जन्म झाल्यानंतर माझ्या आजोबांनी सांगितलं की आपल्या घरामध्ये माऊली जन्माला आली. म्हणजे मी काय जे परमार्थाचं धन घरामध्ये साठवून ठेवलं होतं त्या धनाचा कुठेतरी फायदा झाला आणि परमेश्वरानं आमच्या घरामध्ये एक रत्न जन्माला घातलं. त्यावेळेला माझं नाव माझ्या आजोबांनी ज्ञानेश्वर ठेवलं आणि तेव्हापासून माझी परमार्थाची वाटचाल, म्हणजे लहान वयातच माझी परमार्थाची वाटचाल सुरू झाली. आतापर्यंत तुम्ही किती कीर्तने सादर केली आहेत? आतापर्यंत एक 2200-2300 कीर्तन माझे झाले असतील आतापर्यंत. हा हा महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला कोठे मिळाली? तेथून तुमचा प्रवास कसा झाला? हा म्हणजे पुण्यामध्ये माझा एक मित्र होता. त्या मित्राने या कार्यक्रमाबद्दल मला सूचना दिली. म्हणजे तो ड्युटीवर जात असताना त्याला एका हॉलमध्ये हे सगळे कीर्तनकार मंडळी एकत्र जमलेले दिसून आले आणि त्याचा असा विचार झाला की यात ज्ञानेश्वर पण आला असेल की जरा फोन करून विचारूया. म्हणून त्यानं मला फोन लावला. तर मी घरी होतो. मग मी त्याला स्पष्ट बोललो, एवढे कीर्तनकार एकत्र जमलेत म्हणजे कुठेतरी वारकरी संमेलन वगैरे असेल म्हणून एकत्र जमले असतील. पण त्यानं स्पष्ट सांगितलं की ज्ञानेश्वर हे वारकरी संमेलन वगैरे काही नाही, कुठल्या तरी महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकारांची स्पर्धा आहे आणि सोनी मराठीने हे आयोजित केलेलं आहे. या लोकांची ऑडिशन प्रक्रिया सुरू आहे आणि हे शेवटचं ऑडिशनचं ठिकाण आहे. तर त्याच्या माध्यमातून ती गोष्ट माझ्यापर्यंत आली आणि मी त्या ऑडिशन पर्यंत पोहोचलो. तुम्ही उपविजेते झालात. तुम्हाला आता कसे वाटत आहे? उपविजेते पद मिळवल्यानंतर आज होणारा जो मान सन्मान आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मी कीर्तनाला जातो, आज नेहमी जसं कीर्तनाला जातो तो त्यावेळेला जो मिळणारा मान सन्मान होता, त्या सन्मानापेक्षाही सुद्धा आज मान सन्मान संपूर्ण महाराष्ट्र माझ्याकडे पाहत आहे. आणि त्या पद्धतीनं सगळे वारकरी बांधव, भाविक भक्त माझा मान सन्मान अगदी आदरपूर्वक करत आहेत. याच्याकडे बघितल्यानंतर माझं मन भारावून जातं आणि मी केलेल्या कष्टाची पोचपावती मला मिळाली असं मला वाटायला लागतं. तुम्ही कीर्तनकार होण्याच्या आधीचे तुमचे स्वप्न काय होते? मला कीर्तनकार म्हणजे हा माझा टर्निंग पॉइंट आहे. मी आयुष्यात कीर्तनकार होईल हे मला वाटलं नव्हतं, पण मला एक वादक व्हायचा होता. म्हणजे कुठलंही तबला वादक किंवा पखावज वादक, ह्या दोन्हीपैकी मला एक वादक व्हायचा होता. म्हणजे तसं माझी शाळेची जर्नी बघायला गेली तर बेंच वाजवत असताना बऱ्याच वेळेला मार खाल्लेला आहे मी पण. म्हणजे बेंच वाजवणं किंवा बेंचवर असं कान ठेवणं आणि खाली बेंच वाजवून तो आवाज कसा चांगला येतो ते ऐकणं, ही मला एक वारंवार सवय होती. त्यावेळेला ही सवय मी आत्मसात करावी, कुठेतरी एखादं वाद्य चांगलं शिकावं म्हणून मी पखावज वाजवायला गेलो. पखावज वादकाचं ज्ञान संपादन करत असताना त्यावेळेला मला वारकरी संप्रदायाच्या काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि मी वारकरी होऊन गेलो. यामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी किंवा अडथळे आले? बऱ्याच वेळेला समाजाच्या काही वाईट गोष्टींचा प्रभावही सुद्धा आमच्यावर पडला. की स्वतः इंजिनियर झालाय, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन लाख रुपये पगार कमवण्यापेक्षा धोतर घालून कीर्तन करायला लागला. म्हणजे लोकांच्या बऱ्याचशा टिपण्या यायला लागल्या, काही लोक विचित्र प्रकारे बोलू लागले. पण त्यावेळी जे बोलणारे लोक आहेत ते आजही सुद्धा माझ्या घरी येऊन माझा मान सन्मान करतात. हा सगळ्यात मला आलेला मोठा सार्थ अनुभव आहे.
कारण बऱ्याच वेळेला काही लोकांच्या माध्यमातून काही सोशल मीडियावर सुद्धा काही लोक कमेंट करायचे, स्वतः एमटेक ही पदवी लावतो आणि कधी परमार्थामध्ये उच्च शिक्षित झाले म्हणून लोकांना दाखवणं हा मोठेपणा असू शकतो. पण काही लोकांनी जेव्हा कीर्तन करता तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा असतो? प्रतिसाद समोर सगळा श्रोतावर्ग बसलेला असतो आणि कीर्तन संपल्यानंतर बरेचसे साधक मंडळी, जे अभ्यासू माणसं माझ्या जवळ येतात आणि विचारतात की महाराज तुम्ही हे कुठं शिकलं, तुम्ही हे ज्ञान कुठून घेतलं, एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही इतकं सुंदर कीर्तन करता, याच्या पाठीमागचं रहस्य काय? मग मी त्यांना एवढं सांगतो की याच्या पाठीमागं श्री गुरूंच्यावर असलेली निष्ठा, म्हणजे जे आपले गुरुवर आहेत त्यांच्यावर आपण निष्ठा ठेवायची, त्यांची सेवा करायची आणि सेवा केल्यानंतर श्री गुरु जसं आपल्याला ज्ञान देतील त्याप्रमाणे मार्गक्रम केल्यानंतर आपली उन्नती होते, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि मी श्री गुरूंच्यावर विश्वास ठेवून, संत वाङ्मयावर मनपूर्वक विश्वास ठेवून मी परमार्थाची वाटचाल सुरू केली आणि इथपर्यंत पोहोचलो. त्यावेळेला आज काही म्हणजे सर्वच लोकांच्या प्रतिक्रिया येतात की महाराज तुमचं कीर्तन ऐकून आज आम्हाला मन भरून आलं, अशी आम्हाला प्रतिक्रिया मिळते. तुमच्या आयुष्यातील एखादा दुःखद प्रसंग? दुःखद प्रसंग, सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे मी कार्यक्रमाला जात असताना माझा झालेला अपघात. म्हणजे 2 वर्षापूर्वी मी सांगली या ठिकाणी जात होतो. त्यावेळेला म्हणजे मला माझी एक सवय आहे की कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेच्या आधी अर्धा तास पोहोचणं ही मी स्वतःला एक सवय लावून घेतलेली आहे. पण एका ठिकाणी माझा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला पोचायला विलंब झाला होता, ऑलरेडी अर्धा तास होऊन गेले होते आणि मी वेळेत पोचणार नाही, तिथली लोक मला थोडेसे नाराज होतील ही खंत माझ्या मनामध्ये होती आणि मी त्या धुंदीतच गाडी चालवत होतो. पण बाय चान्स समोरून एक ती व्यक्ती आली, म्हणजे 4 व्हीलर गाडी, तिलाही माहिती नव्हतं की मी समोरून रस्ता क्रॉस करतोय की नाही, पण त्यानं मला गाडीनं मला उडवलं. अक्षरशः ती माऊलींचीच कृपा. त्यावेळेला मी त्या ठिकाणी गतप्राण झालो असतो म्हणायला काही हरकत नाही, कारण मी जर त्या कॉन्क्रीटवर डोक्यावर पडलो असतो किंवा डोकं खाली जर आपडलं असतं तर माझा मृत्यू निश्चित होता. पण माऊलींनी त्यातूनही मला सांभाळलं. केवळ माझा गुडघ्याची जी पटेल आहे, जी वाटी म्हणतात, ती त्या ठिकाणी फुटली, डॅमेज झाली. मला तिथून ICU मध्ये ऍडमिट केलं आणि त्याच्यानंतर 8 दिवसानंतर मी ज्यावेळेला शुद्धीवर आलो, तो आयुष्यातला माझा खरा प्रसंग होता की काही अशा गोष्टी सुद्धा येतात की त्यावेळेला त्या गोष्टी शिल्लक डोक्यात तशा घर करून राहतात. म्हणून तेव्हापासून मी कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना आधी वेळेचं भान ठेवून कार्यक्रमाच्या वेळेच्या पूर्वीच अर्धा तास मी पोहोचतो. म्हणजे आयुष्यात घाई गडबड ज्याला म्हणतात ना, त्याच्यामुळे बरेचसे संकट आपल्यावर ओढावतात. म्हणून कुठलीही गोष्ट घाई गडबडीत करू नये, ही सबक मी त्या अपघातातून शिकलो. खचला नाही पण खचलो नाही. तुम्ही आतापर्यंत कोणकोणते ग्रंथ किंवा पुराण वाचले? त्याच्यामध्ये पहिला जर ग्रंथ कोणता असेल तर तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच हा ग्रंथ नाही लिहिला, तर याच्या पुढे जाऊन अजून त्यांनी काही असे ग्रंथ लिहिलेत. अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, हरिपाठ विवरण आहे, गुडार्थ दीपिक आहे, असे बरेचसे ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत. ते ग्रंथ मी अध्ययन केले. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबर यांनी जी गाथा लिहिली, अभंगाची गाथा, त्या अभंगाच्या गाथेचा मी पूर्णपणे अभ्यास केला. त्याच्यानंतर वेदांतिक प्रक्रियेमध्ये काही असे प्रारंभिक ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये विचारसागर ग्रंथ असेल, विचारचंद्रोदय असेल, वृत्ती प्रभाकर असेल, उपनिषद असेल, पंचीकरण असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे जे भाष्यकारांनी जे भाष्य केलेले आहेत ते टीका ग्रंथ असतील, त्याचा मी मनपूर्वक अभ्यास केला. तुमचे शालेय जीवन कसे होते? शालेय जीवन मी म्हणजे तो माझा थोडासा खडतर प्रवासच होता. म्हणजे एक सामान्य कुटुंबातून मुलगा ज्या वेळेला शालेय शिक्षणाकरता प्रवेश करतो, त्यावेळेला खेडेगावामध्ये आम्हाला फार काही सोयी सुविधा नव्हत्या. पण इथं हायस्कूलमध्ये आल्यानंतर शिक्षकांच्या माध्यमातून किंवा गुरुवर्यांच्या माध्यमातून जे सखोल ज्ञान मिळालं आणि या सखोल ज्ञानाचा प्रभाव आज आम्हाला तो जाणवतो. कारण त्यावेळेला ह्या गुरुजन मंडळींच्याकडून काही शिस्त म्हणा किंवा काही परमार्थातल्या गोष्टी, कारण त्यावेळेला आपण 9वी 10वीला होतो. 9वी 10वी मध्ये सुद्धा संतांचे अभंग आहेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी आहेत, त्याचा अर्थ कसा लिहायचा, त्याचा सारांश कसा लिहायचा, त्याचं स्पष्टीकरण कसं लिहायचं, त्याच्यानंतर जनाबाईचे अभंग होते. याच्यातून मला प्रेरणा मिळाली. म्हणजे शालेय जीवन म्हणायला गेलं तर मी थोडंसं हसत खेळत दंगामस्ती करत माझं शालेय जीवन पूर्ण केलेलं आहे, अगदी सुंदरपणे. म्हणजे मी शालेय जीवनामध्ये
अभ्यासाकडे थोडंसं माझं लक्ष कमीच होतं, कारण त्यावेळेला थोडंसं खेळणं, बागडणं, हरिपाठ करणं, मंदिरामध्ये जाणं, कीर्तनाला थांबणं, कीर्तनाला टोपी घेऊन थांबणं, असं माझं जीवन होतं. पण आता ते दिवस आठवल्यानंतर ते दिवस परत यावे असं मला परत वारंवार वारंवार वाटतं, की ते खूप दिवस छान होते. अगदी खेळीमेळीचे दिवस होते ते माझे. तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षापासून कीर्तनास सुरुवात केली? मी वयाच्या 19व्या वर्षी 19व्या वर्षापासून मी कीर्तनाला सुरुवात केली. हा, हे माझं अगदी त्यावेळेला मला असं वाटतं की त्यावेळेला मी 12वी किंवा इंजिनिअरिंगच्या पहिल्या इयरमध्ये होतो. त्यावेळेला मी कीर्तनाला सुरुवात केली. म्हणजे 12वी पर्यंत हे माझं केवळ आणि केवळ परमार्थाचं ज्ञान घेणं ही प्रक्रिया सुरू होती. पण ज्यावेळेला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षामध्ये मी प्रवेश घेतला, त्यावेळेला आमच्या श्रीगुरूंनी मला परवानगी दिली की माऊली, तुम्ही आता कीर्तनाकरता सदृढ आहात, तुम्ही आता उभं राहू शकता, कीर्तन करू शकता. म्हणजे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापासून मी कीर्तन करायला लागलो. खरं पाहता तसं 19 वय म्हणजे कॉलेज जीवनाचं वय. हो. आणि या वयामध्ये खरं तर तरुण गुलाबी स्वप्न पाहत असतात, पण खरोखर तुमच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट म्हणायला पाहिजे की तुम्ही अध्यात्माकडे वळला. आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी कीर्तन केलं आहात? महाराष्ट्रामध्ये आता त्या गावांची नावं मी नाही सांगू शकणार, पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक 70% एरिया मी कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये, तेलंगणा राज्यामध्ये आणि गोव्यामध्ये अशा 5 राज्यांमध्ये माझे कीर्तन होतात आता. धन्यवाद. आपल्या गुरुवरांचं नाव काय आहे? माझे जे गुरुवर आहेत, अध्यात्मातले जे माझे गुरुवरे आहेत, त्यांचं नाव हरिभक्त पारायण वेदांताचार्य उदय शास्त्री महाराज, ज्यांनी वाराणसी सारख्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वेदांताचा अभ्यास केला आणि शास्त्री ही पदवी धारण केली. त्यांच्याकडे मी हे अध्यात्माचं शिक्षण घेतोय. ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. आणि पंढरपुरामध्ये श्री जगद्गुरु तुकोबरायांचे जे विद्यावंशज आहेत, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची विना आहे, ते म्हणजे ह.ब.प. वैकुंठवासी विवेकानंद वास्कर महाराज. आता त्यांचे चिरंजीव ह.ब.प. देवव्रत उर्फ रानोजी वास्कर महाराज, ते माझे गुरु आहेत. त्यांच्याकडून मी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली. ते माझे श्री गुरु आणि परमार्थातले मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त पारायण वेदांताचार्य उदय शास्त्री महाराज. आपले प्रेरणास्थान कोण होते? माझे प्रेरणास्थान संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीमधूनच मला ही प्रेरणा मिळाली. आणि आजपर्यंत जे काही महाराष्ट्रभर मी जे काही संप्रदायाच्या माध्यमातून जे कर्म केलं, अगदी चांगल्या प्रकारे कर्तव्य केलं, हा खरा प्रेरणास्रोत माझे माऊलीच आहेत. थँक्यू. तुमचे शिक्षण किती झाले व कोणत्या माध्यमातून झाले? माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे हेरवाड हायस्कूल हेरवाडमध्येच झालं आणि मराठी माध्यमातूनच झालं. त्याच्यानंतर मी 11वी आणि 12वी करता सायन्स विभागामध्ये पदवी घेण्याकरता, म्हणजे 11वी 12वी हे माझं सायन्सचं शिक्षण जयसिंगपूरला बळवंतराव झेरे ज्युनियर कॉलेजमध्ये झालं. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करण्याकरता मी कराडला गेलो. त्या कराड या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बीटेक आणि एमटेक ह्या दोन्ही पदव्या मी तिथे घेतल्या. धन्यवाद. सर, एक नमस्कार माऊली. अध्यात्म आणि विज्ञान ह्याची सांगड घालत असताना या भागाकडे तुम्ही जे वळलेला आहात, तर येणाऱ्या भावी पिढीला तुम्ही कसं प्रोत्साहित कराल? बरोबर. विज्ञान या शब्दाचा अर्थ असाच आहे की त्याला तंत्रज्ञान म्हणतात किंवा त्याला टेक्नॉलॉजी म्हणतात. कारण टेक्नॉलॉजीचा अभ्यास ही तितकाच फार महत्वाचा आहे. कारण आपण IT फील्डमध्ये जगणारी माणसं आहोत. कारण आता इतका सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालेला आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून केवढं किती मोठं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे हे आजही आपण सर्वजण पाहतो. पण जेवढं तंत्रज्ञान मोठं झालं, तेवढं मनुष्याच्या जीवनामध्ये संकट आणि दुःख वाढायला लागली. हो, आपण सर्वजण म्हणतो की जग आता खूप पुढे गेलं, चंद्रावर गेलं. पण जेवढं जग चंद्रावर जाईल, तेवढं आपल्या आयुष्यात दुःखाला कारण तितकेच आहेत. म्हणून या दुःखावर विजय मिळवण्यासाठी जसं तंत्रज्ञान आपल्या लौकिक जीवनातल्या गोष्टी मिळवण्याकरता तंत्रज्ञान महत्वाचं आहे. कारण माझं हे एमटेक माझं लौकिक जीवन सुधारावं याच्याकरता हे माझं शिक्षण आहे. पण माझी स्वतःची चित्तशुद्धी, मी स्वतः काय आहे, माझं प्रायोजन काय आहे, मी या पृथ्वी तलावर जन्म घेतल्यानंतर मी माझ्या समाजाकरता काय केलं पाहिजे, मी राष्ट्राकरता काय केलं पाहिजे, याला अध्यात्माची जोड असल्याशिवाय आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव होत नाही. याचबरोबर आजचा पालक जो आहे की यांना तुम्ही कशा पद्धतीनं उपदेशित कराल किंवा मार्गदर्शन कराल?
आता मी जो संस्कार वर्ग सुरू केलेला आहे, या संस्कार वर्गाचा मूळ उद्देश काय आहे? की लहान मुलाला त्याच्या लहान वयातच त्याच्या पालकांनी त्याच्यावर चांगलं संस्कार दिले पाहिजेत. म्हणजे आता मीही पालकच आहे, कारण मीही माझ्या मुलीला संस्कार देत असताना मलाही आत्ता जे अपेक्षित आहे, आता समाजाकडे बघितलं, मुलींच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मुलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि समाजामध्ये घडत असलेले हे वात्रट प्रकार हे कुठेतरी थांबावे. मुलांच्या मध्ये असलेला तमोगुणी वृत्तीचा जो प्रकार आहे तो लयाला जावा आणि सत्वगुणांनी युक्त असलेला जो काही गुण आहे तो उदयाला यावा. आणि यांच्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत, यांच्यामध्ये असलेले जे काही छंद आहेत, शुद्ध सात्विक छंद त्यांनी जोपासावा, त्या छंदाला त्यांनी प्राधान्य द्यावं आणि त्याच्यामध्ये मार्गक्रम त्यांनी एका उच्चस्तम स्थानापर्यंत यावं. याच्याकरता मी पालकांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या मुलांच्या मधला सुप्त गुण ओळखा, त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करा आणि त्याच्याप्रमाणे त्या फील्डमध्ये, त्या क्षेत्रामध्ये त्याला पुढे जाण्याकरता तुम्ही पालक म्हणून जबाबदार आहात. ही काळजी तुम्ही मनपूर्वक घेतला तर तो तुमचा विद्यार्थी, तो तुमचा मुलगा एका चांगल्या वेगळ्या ठिकाणी आपलं नाव गाजवल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी हबफ ज्ञानेश्वर माऊली यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंच, परंतु आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिला. आमच्या विद्यार्थिनींनी खूप छान पद्धतीनं त्यांची मुलाखत घेतलेली आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणतात की माणसानं कितीही भौतिक प्रगती केली तर जोपर्यंत विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं माणूस कधीही सुखी आणि समाधानी होऊ शकणार नाही. त्यांच्या या विचाराचा प्रत्यय मला माऊलींकडे बघितल्यानंतर येतो की माऊलींनी विज्ञान क्षेत्रामध्ये पदवी मिळवलेली आहे, मात्र बालपणापासून त्यांच्यावरती अध्यात्माचे संस्कार झाल्यामुळं खऱ्या अर्थानं मला त्यांच्या जीवनामध्ये ते समाधानी आहेतच, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतर आम्हाला खूप समाधान वाटतं आहे. त्यांनी खूप छान वेळ आमच्या विद्यार्थ्यांना दिला, विद्यार्थ्यांशी हितगुज साधलं, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं, मुख्याध्यापकांच्या वतीनं मी तुमचे शतशः आभार मानते. धन्यवाद.